Hello friends, welcome to my session named Ragini Kulkarni Puranik, Learn Everything in Easy Way. Today our session is my English book 7th standard from 7 3.4. Please don't read this poem. आज आपल्याला खूप सुंदर अशी एक कविता शिकायची आहे. केन नॅस्बिट यांची आपल्याला घ्यायची आहे कविता. प्लीज डोंट रीड धिस पोएम. कृपया ही कविता वाचू नका. काय असतं ना विद्यार्थ्यांनो, की आपल्याला म्हणजे एखादा जर कवी असेल किंवा एखाद्याने जर कविता केलेली असेल, त्याचा स्वतःमधला जो गुण आहे तो जर त्यांनी सादर करण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याला नक्कीच वाटतं की आपली वाहवा झाली पाहिजे, आपलं नाव झालं पाहिजे, आपल्याला इतकं प्रसिद्ध केलं पाहिजे, लोकांपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. त्यासाठी खूप सगळे असे प्रयत्नही करतात. पण हे जे कवी आहेत केन नॅस्बिट जे आहेत, तर त्यांनी आपल्याला स्पष्टपणे सांगितलं आहे की प्लीज डोंट रीड धिस पोएम, की ही कृपया ही कविता वाचू नका. तर ही असं म्हणणारे जे कवी आहेत त्यांनी एकदम असं म्हणजे आपल्याला सरप्राईज केलेलं आहे आणि उत्सुकता निर्माण केलेली आहे की नक्कीच त्यांच्या कवितामध्ये असं काय आहे, त्यांनी असं का आपल्याला सांगितलं आहे की माझी कविता वाचू नका असं. तर आज आपल्याला ती बघायची आहे. केन नॅस्बिट इज अ चिल्ड्रन पोएट. ही राईट्स ह्युमरस पोएम. दे एक्सप्रेस चिल्ड्रन्स फिलिंग अँड एक्सपिरियन्स. आता ही जर कविता आहे तर ती कविता म्हणजे लहान मुलांची आहे. लहान मुलांचे अनुभव, लहान मुलांची जी भावना असते ते व्यक्त करण्याची ती एक कविता आहे. तर त्या पूर्ण याच्यामध्ये ह्या कवितेमधून आपल्यापर्यंत कवींनी पोचवण्याचा प्रयत्न केला आहे. ते शेअर करतायत आणि ते लहान मुलांचेच कवी आहेत. ते नेहमी त्यांच्या कवितांमध्ये लहान मुलांबद्दलच खूप काही असं शेअर करत असतात नेहमी. तर ही अशी कविता आहे की ते मुलांचे फिलिंग्स, मुलांच्या भावना ज्या असतात ते आणि मुलांचे जे अनुभव असतात ते आपल्यापर्यंत शेअर करत असतात. ऑर्डिनरीली ऑल ऑथर्स वॉन्ट पीपल टू रीड देअर लिटरेचर. सगळ्या ऑथरला, लेखकांना वगैरे वाटत असतं की आपल्याला म्हणजे आपली जी कविता आहे, आपला जो लेख आहे तो कोणीतरी वाचला पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. बट फनीली द ऑथर ऑफ दिस पोएम कीप्स on warning the reader not to read his poem. The warning have just the opposite effect. You are tempted even more to read the poem. आता असं काहीतरी आहे की सगळ्यांना वाटतं की आपली कविता वाचावी, आपला जो लेख आहे तो लोकांपर्यंत जावा वगैरे वगैरे. पण इथं असं मजेशीर अशी मजेदारपणे एक गोष्ट सांगावीशी वाटते की त्यांनी चक्कपणे आपल्याला सांगितलं की ही कविता वाचू नकोस. ते नक्कीच सातत्याने सांगत आहेत की ही कविता वाचू नकोस. आणि खूप उत्सुकता असते वाचकाला. वाचक हा एक असा एकमेव असतो की त्याला खूप उत्सुकता असते की नक्कीच कवींनी जर आपल्याला हे सांगितलेलं आहे नेमकी काय असेल त्याला. कारण कसं असतं की वाचक हा उलटसुलट असतो. म्हणजे काय, आपण जर त्याला वाचकाला एखादी गोष्ट करायला नाही सांगितली की तो त्याच्या विरुद्ध तो करतोच. आणि म्हणूनच कवींनी सांगितलं आहे की ही कविता वाचू नको. आणि आपल्याला नेमकीच उत्सुकता असते की ह्या कवितेत काय आहे. इतकं प्रभावितपणे आपण हे बघतो की वाट बघत असतो की नेमकं ह्या कवितेमध्ये काय आहे. कवितेचं नावच इतकं छान आहे. कवितेचं नाव तुम्हाला माहितीच आहे, प्लीज डोंट रीड धिस पोएम. आणि जर कवितेचं नावच इतकं सुंदर असेल तर नक्कीच ती कविता सुंदर असणारच आहे. म्हणून आज आपण बघणार आहोत केन नॅस्बिट यांची प्लीज डोंट रीड धिस पोएम 3.4 फ्रॉम स्टँडर्ड 7. लेट्स स्टार्ट आवर पोएम. प्लीज डोंट रीड धिस पोएम. प्लीज डोंट रीड धिस पोएम. इट्स ओनली मींट फॉर मी. दॅट्स इट. Just move along now. There's nothing here to see. अरे प्लीज डोंट रीड दिस पोएम. ही कविता वाचू नका. इट्स ओनली मींट फॉर मी. हे फक्त माझ्यासाठीच आहे. आणि हे खरंच आहे. ह्याच्यात पूर्णपणे सातत्य आहे की ही कविता माझ्यासाठीच आहे. तुम्ही ह्या कवितेपासून सगळे दूर जा बरं. इथे कोणीच थांबायचं नाही आहे. इथं का म्हणून तुम्ही थांबतायत. या कवितेपासून दूर राहा. ही कविता फक्त माझ्यासाठीच आहे. दॅट्स नथिंग हिअर टू सी. इथं तुमच्यासाठी काहीच नाही आहे. आणि ह्या कवितेमध्ये असं काहीच नाही आहे की मी तुम्हाला सांगतो आहे की ही वाचू नका. पण ह्या कवितेमध्ये तसं काहीही नाही आहे. म्हणून तुम्ही ही कविता वाचू नका. देन सेकंड स्टांजा. बिसाइड्स आय एम शुअर
You had rather just go outside and play. So put the poem down now and slowly back away. आता मला खात्री आहे की तुम्ही जालच आणि मला खात्री आहे की मी जर तुम्हाला सांगितलं आहे की बाहेर जा, ही कविता वाचू नका, तर नक्कीच तुम्ही ते कराल. आणि आता ती कविता खाली सोडा आणि नक्कीच तुम्ही खेळायला बाहेर जा. आणि बाहेर जाताना सुद्धा नीट जा, हळू जा, नाहीतर काय होईल, ती कविता खाली घेण्याच्या नादामध्ये तुम्ही धपकन पडून जाल खाली. म्हणून तुम्ही काय करा, हळूवारपणे ती कविता इथेच सोडा आणि तुम्ही खेळायला बाहेर जा. खेळण्याची जी मजा आहे ती मजा घ्या, तुम्ही कविता वाचू नका. नंतर थर्ड स्टांजा. हे व्हाय आर यू स्टील रीडिंग? दॅट्स इझंट व्हेरी नाईस. आय हॅव आस्क्ड यू वन्स पोलाइटली. डोंट मेक मी आस्क यू ट्वाईस. अरे, तुम्ही अजून वाचताय ही कविता? हे काय आहे? ही काही इतकी चांगली नाही आहे. मी तुम्हाला नम्रपणे सांगितलेलं आहे की ही कविता तुमच्यासाठी नाही आहे, ही कविता फक्त माझ्यासाठी आहे. आणि ह्या कवितेमध्ये काहीच एवढं काही चांगलं नाही आहे. आणि मी तुम्हाला नेहमी नेहमी सांगण्यापेक्षा एकदाच सांगतो आहे की ही कविता वाचू नका. देन नेक्स्ट, आय एम टेलिंग यू इट्स प्रायव्हेट, डू नॉट रीड. वन मोर लाईन. हे, दॅट्स वन मोर. नाव स्टॉप इट. दिस इझंट युअर्स, इट्स माइन. अरे, अजूनसुद्धा तुम्ही वाचत आहात ती? तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? तुम्ही का ती पुन्हा पुन्हा वाचताय? मी जेव्हा तुम्हाला एकदा सांगितलं की ती स्टॉप करा, मग तुम्ही स्टॉप केली पाहिजे ना ती? का वाचताय? ती माझी खाजगी कविता आहे, ती तुमच्यासाठी नाही आहे, ती फक्त माझ्यासाठीच आहे आणि मीच ती वाचणार आणि ती माझ्यासाठीच मी बनवलेली आहे. तुम्ही ती वाचू शकत नाही, वाचू नका. आफ्टर दॅट, you are not allowed to read this. You really have to stop. If you don't quite this instant, I swear I will call a cop. अरे, तुम्ही जर आता ही कविता जर वाचली नाही ना, तुम्ही जर आता ती वाचवणं थांबवलं नाही ना, तर आता मी काय करणार आहे माहिती का? मी आता पोलिसांना बोलवणार आहे. म्हणजे ह्या स्टांजामध्ये कवी धमकी देत आहेत आपल्याला. म्हणजे त्या एका मुलाला धमकी देत आहेत की तू ही कविता वाचू नकोस, ही कविता वाचायला अलाउड नाही आहे कोणालाच. आता ती स्टॉप कर, आता वाचू नको. आणि जर ही कविता तू वाचलास ना, तर मी कॉपला बोलवेल, म्हणजे काय, पोलिसांना बोलवेल. आणि माहिती आहे तुला पोलिसांनंतर काय करणार आहेत ते? पोलीस काय करत असतात माहिती आहे? म्हणून ती ही कविता वाचू नकोस, नेहमी नेहमी ते तेच सांगतायत. आफ्टर दॅट, he'll drag you off in हँडकफ्स म्हणजे काय, पोलिसांची जी हातकडी असते ना ती. he'll lock you up in jail and leave you there forever until you are old and frail. अरे बाप रे, आता तर त्यांनी धमकी तर दिलेलीच आहे पोलिसांना बोलवायची. पण आता काय म्हणतायत ते, पोलीस जर आले ना तर तुम्हाला हातकडी घालून ते तुरुंगामध्ये घेऊन जातील, म्हणजे बेड्या घालून ओढत घेऊन जातील ते तुम्हाला आणि कायमचं त्यानं तुम्हाला जेलमध्ये ठेवतील ते. आणि कुठपर्यंत ठेवतील? जोपर्यंत तुम्ही वृद्ध होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला ते जेलमध्ये ठेवतील. याची मी स्वतः शाश्वती देतोय. म्हणून तुम्ही ही कविता वाचू नका, ती फक्त माझ्यासाठीच आहे. युअर फ्रेंड्स विल ऑल फॉरगॉट यू. यू वॉन्ट बी इवन मिस्ड. युअर फॅमिली टू विल लाईकली फॉरगॉट दॅट यू एक्झिस्ट. अरे बापरे, म्हणजे काय, तुमचे मित्रही आता तुम्हाला विसरून जातील. कारण तुम्ही जर ही कविता वाचली आणि मी जर पोलिसांना बोलवलं आणि पोलिसांनी बेड्या घालून ओढत ओढत तुम्हाला तुरुंगामध्ये ठेवलं आणि तुरुंगामध्ये ते कुठपर्यंत ठेवतील? जोपर्यंत तुम्ही वृद्ध होत नाही तोपर्यंत तुम्हाला जर त्यांनी ठेवलं तर तुमचे मित्रही तुम्हाला विसरून जातील, तुमचं अस्तित्वच मिटून जाईल. तुम्ही ह्या जगात होते की नाही हेच तुम्हाला कळणार नाही. तुमच्या कुटुंबातील लोकंसुद्धा तुम्हाला विसरून जातील. एक उदाहरण द्यावंसं वाटतं की आपण जर 10 दिवसासाठी 20 दिवसासाठी किंवा एका 2-3 महिन्यासाठी जर कुठे गेलो बाहेर आणि जर तिथून आपण आलो आपल्या पहिले आधीच्या जागी, तर नक्कीच असं होत असतं की आपले मित्र म्हणजे असं विसरण्यासारखं होत असतात, चुकल्यासारखं आपल्याला नेहमी वाटत असतं. तसंच असतं, हे तर जेलमध्ये जाल तुम्ही आणि ते पण तुरुंगात किती वृद्ध होईपर्यंत. आणि वृद्ध म्हणजे तुम्ही जर आले म्हातारे झाल्यानंतर तुम्ही जर परत घरी आले आणि घरी आल्यानंतर तुमच्या मित्रांनी तुमच्या फॅमिलीने नाही ओळखलं तर, आणि तुमची फॅमिलीच तुम्हाला ओळखणार नाही,
तर मग तुमचे मित्र तर विसरणारच आहे, प्रश्नच नाही. अँड आफ्टर दॅट अँड ऑल बिकॉज यू read this interest instead of having fun. It's too late now, amigo. The poem's nearly done. हे सगळं तुम्ही कविता वाचताय ना म्हणून होणार आहे, कळतंय ना तुम्हाला? हे सगळं तुम्ही कविता वाचताय म्हणून होते बरं का. तुम्हाला ही कविता वाचताय ना, तुम्हाला काय मजा येते? यात मजेसारखं काहीच नाही आहे. का तुम्ही असं करताय? मजेशीर ह्याच्यामध्ये काहीही नाही आहे. येथे अर्थ काय घ्यायचा आहे की तुम्हाला मजा करायची सोडून तुम्ही ही कविता का वाचत बसताय? जाऊ दे, मला आता तुम्हाला काही सांगायचंच नाही आहे. सोडा हे सगळं, कारण आता माझी कविता तयार झालेली आहे म्हणून मी आता तुम्हाला काही सांगणारच नाही आहे. आणि शेवटच्या स्टांजामध्ये देअर्स ओनली वन सोल्युशन, हिअर्स व्हॉट युल हॅव टू डू. टेल ऑल युअर फ्रेंड्स अँड फॅमिली दे शुडंट रीड इट टू. वाव, किती सुंदर. आता त्यांनी एक सॉल्युशन सांगितलेलं आहे आपल्याला, एक उपाय आहे माझ्याकडे. तुम्ही जर माझी कविता वाचताय, तुम्हाला पोलीस पकडून नेणार आहेत, तुरुंगात टाकणार आहेत, तुम्ही बाहेर मज्जा करण्यापेक्षा तुम्ही माझी कविता वाचताय ना, तर आता तुमच्याकडे एक उपाय आहे, सॉल्युशन आहे माझ्याकडे. की आता काय आहे की तुम्ही तुमच्या फॅमिलीला सांगायचं आहे की ही कविता तुम्ही वाचली नाही पाहिजे. ही कविता तुम्ही वाचता कामा नये, तुम्ही ही वाचायची नाही आहे. जर तुम्ही असं केलं तर मी पोलिसांना बोलवणार नाही, मी नक्कीच तुम्हाला सोडेल. अशा प्रकारे आज खूप सुंदर अशी कविता आपण बघितली केन नेस्बिट यांची. प्लीज डोंट रीड धिस पोएम. ही कविता आपण आज शिकलेलो आहोत. थँक्यू.